नमस्कार. मी पंढरनाथ ठोंबरे. सध्या महाराष्ट्रातील राजकारण आणि वातावरण बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे तापलेले दिसते. गेल्या 2 ते 3 दिवसापूर्वी देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा, या प्रकरणातील आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी बीड जिल्ह्यात आक्रोश मोर्चा काढला आणि आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी केली. यामध्ये मराठा योद्धा, मराठा आरक्षणासाठी गेल्या 2 वर्षापासून 1.5 ते 2 वर्षापासून संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील, छत्रपती संभाजीराजे, सूरज धस, आमदार आव्हाड, आमदार क्षीरसागर, खासदार बजरंग सोनवणे आदी या मोर्चात सहभागी झाले होते. त्यामुळे या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील मोठी संख्या, महाराष्ट्रातील जनतेची मोठी संख्या या आंदोलनात सहभागी झाली होती आणि या आंदोलनामध्ये जोरदार अशी मागणी करत सर्वच नेत्यांनी आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी केलेली आहे. सरकारच्या हालचाली सुरू आहेत, मात्र मुख्य आरोपी पकडले गेलेला नाही. संतोष देशमुख मराठा समाजाचे असले तरी हे प्रकरण महाराष्ट्रासाठी खूपच घातक आहे. एक 15 वर्षापासून एका गावाचा सरपंच समाज हितासाठी, गाव हितासाठी काम करत असताना त्याची अपहरण करून हत्या करण्यात आली. हे खूपच गंभीर आहे आणि यामध्ये दोषींना शिक्षा झाली पाहिजे अशी सर्वांचीच मागणी आहे. मात्र या प्रकरणात सूरज धस यांनी जोरदार आघाडी घेत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना आणि त्यांच्या आकांना सहआरोपी करत त्यांचे जे राजकीय लाभाचे पद आहे ते सुद्धा काढून घ्यावे अशी मागणी त्यांनी केलेली आहे. आणि या भागातील आमदार क्षीरसागर मुंदडा यांनीही हे प्रकरण मोठ्या प्रमाणात उचलून या प्रकरणात आरोपींना शिक्षा व्हावी अशी मागणी केली. मराठा आरक्षणासाठी एक मोठा लढा उभा करून मनोज जरांगे पाटील यांनी जे आक्रमकपणे मराठा समाजाचे प्रश्न मांडले, त्याचप्रमाणे सूरज धस, मुंदडा, क्षीरसागर, नरेंद्र पाटील या सर्व लोकांनी, आमदार आव्हाड यांनी आक्रमकपणा घेत या प्रकरणामध्ये आणि परभणी येथील झालेल्या घटनेत जोरदारपणे हे प्रश्न मांडले आणि सर्व महाराष्ट्राचे याकडे लक्ष वेधून घेतले. त्यामुळे सत्तेत असलेल्या महायुती सरकारची कोंडी झाल्याची आपल्यास पाहावयास मिळते. त्यांनी हे प्रकरण जोरदार उचलल्यामुळे या प्रकरणाकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष गेले आहे आणि त्यामुळेच आरोपी आणि त्यांचे जे काही आका असतील त्यांच्यावर महाराष्ट्र सरकार कारवाई करताना आपल्याला दिसून येत आहे. हे सर्व एकंदरीत गेल्या 1.5 ते 2 वर्षामध्ये महाराष्ट्रात जे मराठा समाजाचं आंदोलन उभं झालं आणि त्याचं जे नेतृत्व मनोज जरांगे पाटील यांनी केलं ते आक्रमकपणे होतं आणि त्यांचाच हे लोक या लढ्यामध्ये आता स्टँड झालेले आहेत. त्यांनी त्यांचाच वारसा चालवला आहे का, त्यांचाच वारसा चालवला आहे असा एक प्रकारचे चित्र दिसून येत आहे.
आणि हम सब जरांगे अशाच परिस्थितीमध्ये हे लोक लढतायत आणि एक सर्वसामान्य कुटुंबातील असलेला संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांमागे ते खंबीरपणे उभे राहून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सर्व महाराष्ट्रातील चित्र आपल्याला सध्या पाहावयास मिळते. ते फक्त त्याचं श्रेय फक्त मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडेच जाईल असं मला वाटतं. एकंदरीत महाराष्ट्रामध्ये जे आतापर्यंत आंदोलन झालीत त्याला मनोज जरांगे यांच्या नेतृत्वामुळे एक धार आल्याची आपल्याला पाहावयास मिळते. असं आक्रमकपणे ते आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी तुटून पडलेले आपल्यास पाहावयास मिळाले आणि मराठा समाजाला ओबीसी मधून कसं आरक्षण मिळेल यासाठी पुन्हा ते 25 जानेवारीपासून एक मोठा लढा महाराष्ट्रात उभा करणार आहे. आणि त्यानंतर शेतकऱ्यांचा प्रश्न असो, धनगर मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न असो, ते हाती घेणार आहे. त्यामुळे सरकारकडून कसे प्रश्न आपले सोडवून घेता येईल त्याचा एक धडा ते महाराष्ट्रातील नवीन उदयास येत असलेल्या नेतृत्वाला देत असल्याचं आपल्याला पाहावयास मिळते. आणि असे अनेक जरांगे महाराष्ट्रात यापुढे अन्याय विरोधामध्ये उभे राहण्यासाठी पुढे येत असल्याचे आपल्याला मस्सा चौकच्या प्रकरणावरून दिसून येते. यामध्ये सुरेश धस असो, जितेंद्र आव्हाड असो, आमदार क्षीरसागर मुंदडा हे आपल्याला या प्रकरणावर जोरदार तुटून पडल्याचे आपल्याला गेल्या काही 15 ते 20 दिवसापासून पाहावयास मिळते. त्यामुळे हम सब जरांगे अशीच परिस्थिती आपल्याला महाराष्ट्रात यापुढेही पाहावयास मिळेल असे एकंदरीत महाराष्ट्राचे चित्र असून यापुढे जनता अन्याय सहन करणार नाही असे एकंदरीत वातावरण मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे निर्माण झाल्याचे आपल्याला पाहावयास मिळते. तुम्हीही नक्की कॉमेंट्समधून या मनोज जरांगे यांच्या नेतृत्वामुळे हम सब जरांगे असे वातावरण निर्माण होते का यावर कॉमेंट्समधून नक्की कळवा. धन्यवाद.